नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाद विथ रसिका या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बेकरी स्टाईल मऊ लुसलुशीत असा रवा केक बनवणार आहोत। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं। तर चला आज आपण कसा केक बनवायचा आहे ते पाहूया। तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल केक किती छान झाला आहे, ते अगदी मऊ लुसलुशीत असा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक भांडं प्रीहीट करून घेणार आहोत। आता इथे 1 कप रवा घेतलेला आहे मी, तो आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये। हा बारीक रवा आहे, मोठा रवा असेल तरी चालेल। आता आपण हा रव्याला एका भांड्यात काढून घेऊ। एक कप रव्यासाठी मी इथे पाऊण कप साखर घेतलेली आहे। तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, एवढी साखर तुम्हालाही आहे। आता आपण साखर ही बारीक करून घेणार आहोत। इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे। हे दही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। आता आपल्याला वाटलेली सगळी साखर यात घालून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता मी ह्यात पाऊण कप एवढं तेल घातलेलं आहे। तेल मी दही ज्या भांड्याने घातलेले त्याच भांड्याने घातलेले। आता आपल्याला ह्यात सगळा रवा घालून घ्यायचा आहे आणि चाळणीत पाव कप एवढा मैदा घालायचा आहे। अर्धा टेबलस्पून एवढी बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याच्याही अर्धी आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। आपल्याला हे सगळे जिन्नस चाळून ह्यात घालायचे आहेत। आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे आपण पाऊण चमचा एवढा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे। व्हॅनिला एसेन्स नसेल तर इथे वेलची पावडर टाकली तरी देखील केक छानच होतो। इथे मी अर्धा कप एवढं दूध घातलेलं आहे। दूध आपल्याला सगळं एकदाच घालायचं नाही आहे, कन्सिस्टन्सी पाहूनच आपल्याला यात दूध घालायचं आहे आणि मिश्रण एकाच बाजूने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। इथे अजून मला थोडीशी घट्ट कन्सिस्टन्सी वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं दूध अजून घातलेलं आहे। एवढं दूध आता आपल्याला पुरेसं होणार आहे। आपल्याला एका भांड्याला आधीच ग्रेसिंग करून घ्यायचं आहे।